आम्ही मला वाटतं 22व्या फ्लोअरला राहायचो का 21व्या फ्लोअरला राहायचो आणि आम्ही खाली जात होतो शूटिंगला सकाळी 6 वाजता वगैरे 6-6:30 वगैरे. तर ह्याने आम्ही ग्राउंड फ्लोअरला गेल्यानंतर 21 माळ्यापर्यंत बटणं दाबून ठेवली. 21 माळ्यापर्यंत. मी म्हणलं अरे का करतोयस तू हे? नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 6-17च्या लोकलला सुरू झालेली एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे मुंबई लोकल या आगामी सिनेमामधून आणि त्यानिमित्ताने 4:17ला आम्ही एक इंटरव्ह्यू करतोय. हाय, वा वा काय टायमिंग साधली 4:17. वा मस्त एक नंबर. कमाल झालाय ट्रेलर अरे यार, थँक्यू. खूप मस्त झालाय. कसं वाटलं बघून तुम्हाला? तुम्ही आता बघितला पहिल्यांदा की झालेला आधी बघून? हा म्हणजे आम्ही बघितला होता गपचूप मध्ये पण सगळ्यांबरोबर आता हा मग सगळ्यांबरोबर आता बघितलं आणि सगळ्यांच्या रिॲक्शन्स खूप पॉझिटिव्ह होत्या. म्हणजे मला असं वाटतं की ज्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता की एक सटल सिनेमा, एक छान सिनेमा, त्याच्यात आमच्या सगळ्यांचे कॅरेक्टर्स वेगळे दिसावेत आणि तो रिअल वाटावं. कुठेही त्याच्यात झाकझुकपणा नाही, कुठेही काही त्याच्यात शोबाजी नाही. आम्ही असा प्रयत्न केला की जास्तीत जास्त रिअल दिसावं, रिअल वाटावं. त्याच्यामुळे डायलॉग्स पण असे आहेत जे डायलॉग्स लोकांना आवडत आहेत की म्हणजे 7:17ला माझी लव्ह स्टोरी सुरू होते आणि 8:18ला दादर आलं की संपते. सो ती आशिषची जी लव्ह स्टोरी आहे ती तशीच जशी म्हणजे अभिजित सरांनी मला जेव्हा फिल्म ऐकवली होती तेव्हा त्यांच्याबरोबर घडलेली कथा आहे असं त्यांनी मला सांगितलं. सो ती खरी दिसावी म्हणून खूप आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि जीव टाकलाय. आता बघू लोक कसे रिस्पॉन्स करतात. काय नाही, ट्रेलर बघून तर मला फारच एक्साइटमेंट वाढली आता माझी. मला असं वाईट वाटतं की उद्या काय 1 ऑगस्ट नाहीये. पण नाही, आम्ही खूप मजा केली आणि जसं हा म्हणाला की फार गोष्टी रिअल ठेवायचा प्रयत्न केलाय कारण की ही खरी गोष्ट आहे आणि फार असं एकदम झाकझूक एकदम असं काही न करता ती फार नॅचरल लेवलला कनेक्ट व्हावी लोकांबरोबर असा आमचा प्रयत्न एकंदरच प्रोसेसमध्ये होता आणि होपफुली आता तो लोकांसमोर तसाच येईल. अशी साधी सरळ गोड अशी एक स्टोरी यायची ना आत्ताच्या ह्याच्यामध्ये खूप गरज होती यार. म्हणजे वाट बघतायत सगळेजण की काहीतरी वेगळं छान काहीतरी बघायला मिळेल आणि मला वाटतं ती मुंबई लोकलच्या निमित्ताने सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल. त्यासाठी आपण सिनेमाबद्दल बोलूच, पण मला तुमच्या मैत्रीबद्दल थोडंसं ऐकायचं आहे आज की एक जो टाइमपासचा एक तुमचा प्रवास चालू झाला होता, मैत्री पण अशा टाइमपास वरून सुरू झालं असेल सगळं, ते कट्टू आता एक खरंच एक जर्नी तुमची एकत्र तुम्ही केलेली आहे. खूप वर्षामधला एक तो प्रवास आहे. सो पहिला दिवस कसा होता दोघांचा भेटलात तेव्हा? आठवतोय पहिला दिवस कधी टाइमपासला टाइमपासला टाइमपासला. भेटला होता पहिल्यांदा की त्याच्या आधी पण भेटला होता? मला नाही नाही तेव्हाच पहिल्यांदा भेटला हो, होता हो, तुम्ही? हो. हा पहिल्यांदा पहिल्यांदा माझ्या मते पण रवी सरांच्या ऑफिसला भेटलो होतो का? ऑफिसलाच भेटलो होतो मला वाटतं. आणि तेव्हा माझ्याकडे हा असा बघत होता. हा. की हा कोण आहे शाणा? Judge केलेलं. हा कोण आहे? मी ऍक्च्युली माझ्या तेव्हाही काही स्वभावात नव्हता, आताही नाही. पण असं काही इम्प्रेशन असं पहिलंय का? हा म्हणजे एक काहीतरी वात्रट मुलगा आहेच माझ्या डोक्यात होतं आणि हा ऍक्च्युली ह्याच्यात आणि माझ्यात वयाचा गॅप खूप आहे आणि मी जेव्हा टाइमपास केला होता तेव्हा मी सेकंड इयरला होतो डिग्रीच्या. सो त्याच्यामुळे सेकंड इयरला होतो आय गेस. तर तेव्हा मी खूपच मोठा होतो आणि ह्याला मी खूपच लहान आठवीत होतो वाटत, मी, आठवीत. खूपच लहान. म्हणजे ह्याला असं वाटायचं मी ह्याच्या वयाचा आहे. हा असा तर मी मजा घ्यायचो आणि त्याच्यात नाही, मला नाही, पण हे त्याचा मोठेपणा आहे हा. कारण मी जर डिग्री कॉलेजमध्ये असतो आणि 8वीतल्या पोराने माझ्या खांद्यावर हात ठेवला असता मी आलो तर टन. नाही पण मजा कसली होती नाही का, तो जो बालभारती होता तो ऍक्च्युली मनमीत सारखाच होता. म्हणजे त्याने त्याच्यावर वर्किंग वगैरे त्याच्या भाषेवर वगैरे काम केलं, पण त्याच्यात जी इनहेरंट जी मस्ती होती ना ती बालभारतीचीच मस्ती आहे. म्हणजे एकदा मी जो सांगतो, रवी जरवांच्या घरी आम्ही राहिला होतो काही दिवस शूटिंग मध्ये वगैरे, तर हाही होता आणि मीही होतो. म्हणजे हा खूप कमी दिवस होता पण त्या दिवसातही ह्याने खूप कांड केलेले आहेत. आम्ही मला वाटतं 22व्या फ्लोअरला राहायचो का 21व्या फ्लोअरला राहायचो आणि आम्ही खाली जात होतो शूटिंगला सकाळी 6 वाजता वगैरे 6-6:30 वगैरे. तर ह्याने आम्ही ग्राउंड फ्लोअरला गेल्यानंतर 21 माळ्यापर्यंत बटणं दाबून ठेवली. 21 माळ्यापर्यंत. मी म्हणलं अरे का करतोयस तू हे? अरे, 8वीतली मुलं हेच करतात. अरे आणि नंतर म्हणाला आता बघ बर हळूहळू जाईल. मी म्हणलं हे का करायचं असतं? मग नंतर मला कळलं की हा असाच आहे. मग मी ते एन्जॉय करायला लागलो. मग ह्याला टेकच्या वेळेस वॉशरूमला जायचं असायचं. एकदा तर जेन्युइन होतं. जेन्युइन होतं पण ते सीन पण जेन्युइन होता ना. पण मग तो रिअलिस्टिक सीन झाला आणि त्याच्यामुळे खूप गोष्टी झाल्या. पण मला असं वाटतं की मनमीची जी मस्ती आहे त्याच्यात ना तो शिकत गेलेला आहे
आणि आता तो आता खूप जास्त मस्ती करतो. आता रिफाईंड मस्ती. हा, आता रिफाईंड मस्ती करतो. पडसाद माझ्यावर येत नाही हा बरोबर, त्या मस्तीचे. ते दुसऱ्यांवर तुझं काय होतं पहिलं इम्प्रेशन प्रथमेश बद्दल? पहिले तर मी ह्याला बघितलं मला असं झालेलं, सानपाडा सानपाडा आहे का हा? असं वगैरे झालं. याचं नाव वगैरे मला माहित नव्हतं. आणि माझ्यासमोर मला आठवते, तू माझ्यासमोर लाईन्स रिहर्स करत होतास. आपली आई होती, हा. ती लाईन पण मला आठवते, ती ऑडिशनला घेत होते ते. आपली आई होती, ती गेली सोडून वगैरे वगैरे. आणि तो बुर्जीवाला सीन आपला. हा. करेक्ट. हा. आणि तेव्हा म्हणजे एकदम खरं सांगायचं तर मी ह्याला जजच करत होतो, क्या काय आहे, काय करतोय काय करतोय. आणि तेव्हा मी फार कॉम्पिटेटिव्ह होतो रे. हो. म्हणजे तेव्हा आताही तो आहे पण तरी नाही. आता एवढा नाहीये, पण तेव्हा मी फार असं होतं की कोणाचं काय चाललंय, कोण कसं प्रिपेअर करतंय. आणि त्याच्यात हा दिसला आणि ह्याचा सीन मी बघितलेला, तेव्हा मला नंतर तू खूप आवडलास. काय सांगू का. हा. आवडल्यामुळे मग मला मी- त्या दिवशी असं का केलंस तू. काय त्या दिवशी काय बाबांच्या गाडीचं वेगळं का सांगितलंस. अरे जाऊ दे, केलेलं तो किस्सा नेक्स्ट इंटरव्ह्यू. नेक्स्ट फिल्मला नाही, पण माझं इम्प्रेशन खूप चांगलंच होतं. आणि प्रथमेश इन जनरलच खूप डाऊन टू अर्थ मुलगा आहे. त्याला बिलकुलच कुठल्याही गोष्टीचा माज नाही, कधीच नव्हता आणि मला वाटत नाही कधी येईल सुद्धा. आणि खूप रुटेड ऍक्टर आहे, खूप चांगला ऍक्टर आहे. आणि असे लोक मला इन जनरलच खूप आवडतात. माझ्या मते मी असे लोक खूप अट्रॅक्ट करतो आजूबाजूला. त्यामुळे हा माझ्याकडे लगेच अट्रॅक्ट झाला. आणि टाइमपास करता करता कधी आमचं हे सिरियस नातं सुरू झालं, आमचं आम्हालाच कळलं. अरे वा, काय लाईन बोलला यार. अरे 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 बरं, मला सांग, हा खरंच असा तुझ्याशी चांगला बोलतो काय फक्त आता ऑन कॅमेरा बोलतो तुझ्याशी? नाही, तो चांगलाच बोलतो बिचारा. माझ्या फक्त माझे फोन घेत नाही कधी. आणि म्हणजे फोनचं हा काय नवीन चालू हा आहे बघ, हा आमची मैत्री कशी, हा माझा कधीच फोन घेत नाही आणि ह्याचा फोन आला की मी कधीच मिस करत नाही. त्याच्यामुळे आमची मैत्री अशी बॅलन्स आहे. त्याच्यामुळे आम्ही असे चालत राहू. मला असं वाटतं आमची मुंबई लोकल कधी थांबणार नाही, फ्रेंडशिपची लोकल. लोक थांबणार नाही. आता मुंबई लोकल बद्दल मला बोलायचं आहे. एक छान मस्त ट्रेलर मध्ये आम्हाला खूप काय काय पाहायला मिळतंय. सो ट्रेलर मधली ती सगळी मजा मस्ती आणि ऍक्च्युअल मध्ये लोकल मध्ये जी आपण मजा मस्ती करतो ह्याच्यामध्ये थोडासा फरक असतो. शूट करताना खूप गोष्टी आपल्याला लिमिटेशन्स असतात. रिअल लाईफ मध्ये लोकल मध्ये केलेली एखादी धमाल आठवते का तुम्हाला, की काहीतरी प्रँकच केलाय किंवा कोणातरी ऑब्झर्वच केलाय आणि काहीतरी एक मस्त स्टोरी बनवून सांगितली सगळ्यांना? नाही, मी तर असं कधी केलं नाही, मला आठवत नाही. फक्त मी एकदा ओळख लपवली होती, कुठल्या तरी प्रयोगाला जात होतो आणि त्या प्रयोगाला जाताना मला त्यांनी विचारलं की तोच आहे ना तो आई बाबा आणि साईबाबा दगडू. तर मी त्यांच्याशी वेगळ्याच भाषेत बोलायला लागलो. आणि मी त्यांना कारण खूप गर्दी होती रे. मी काय ते मुद्दाम नव्हतं केलं, पण खूपच गर्दी होती. आणि मग नंतर त्यांना जेव्हा फोटो ते जाताना म्हणाले की मला कळलंय तूच आहे म्हणून, तर मला फोटो देतोस काय. तर मी गपचूप त्यांना जाऊन तिकडे स्टेशनवर उतरून त्यांना फोटो दिला, परत बसलो वर. असं मी केलेलं आहे. सेम किस्सा झाला. सेम हो पाहिजे. कोणीतरी मला विचारलं बालभारती आणि 3-4 टकली अशी वळली माझ्याकडे. तर तेव्हा मला असं झालेलं की आता काय का बोले हमका नाही मालूम का बोल रहे, असं वगैरे करून मी ते हेच मी सटल मध्ये केलं होतं. पण मी का बोले वगैरे हे सगळं असं सगळं केलेलं आहे मी. पण मला असं वाटतं की मुंबई लोकलने मला TC ने पकडलेला आहे एकदा. हा म्हणजे तेव्हा पालक आला होता आणि मी कुठून तरी येत होतो आणि मी ते चेंज करता म्हणजे ते माटुंगावरनं काहीतरी असं माटुंगा नाही दादरवरनं चेंज करत होतो आणि दादरला मी उतरलो आणि माझ्याकडे तिकीटच नव्हतं. आणि त्यांना ते कळतं ना की ह्याचा कॉन्फिडन्स बघून हा जास्त कॉन्फिडंट आहे म्हणजे याच्याकडे नाहीये. तर मी तो कॉन्फिडंट होतो की असा माझ्याकडे आहेच म्हणून. आणि मी बाजू बिजूने जातो, त्याने आता पकडले ते जरा जरा तिकीट दाखवतो, माझ्याकडे नव्हती. मग ते मला ऑफिसला घेऊन गेले. मग मी त्यांना सांगितलं की सर तुम्ही पालक बघितलाय का. मग त्यांनी माझ्या असं बघितलं, सानपाडा हा ना. म्हणलं असं का केलंस तू. म्हणलं सर अहो घाईघाईत मला काम मला घाई झाली थोडी म्हणून घाईघाईत राहिलं. नाही पुढे कुठे जायचंय. मग ते म्हणले असं ठीक आहे त्याचं तरी तिकीट काढणारच ना. म्हणलं हो त्याचं काढतो. आणि मग त्यांनी फोटो घेतला एक छान आणि मग आम्हाला सोडलं. म्हणजे प्रेमळ होते बिचारे, नशीब, नाही तर फटके पडले असते सानपाड्यावर. बरं तुला एक किस्सा माहितीये का, सानपाडा जे मी लिहिलेलं आहे माझं लग्नही सानपाड्याला झालंय. तो जो एरिया होता तो सानपाडा होता. सो मला जेव्हा मी अंबर अडप आणि गणेश पंडितला पाठवलं नाही की अरे सानपाडा,
तेव्हा त्यांनी मला रिप्लाय असं, हे सांडपाड्याला लग्न करतोय तू, फोन बिन केला मला, हे तुझं सांडपाड्याला लग्न होतंय. ते मला वाटतं युनिव्हर्सने तू आहेस ठरव तुझ्या हा जीवनाचा शिल्पकार. ऍक्च्युली अंबर हडप आणि गणेश पंडित आहेत. आता प्रथमेशचं तर लग्न झालं, पण मनमीत मला सांग अख्ख्या म्हणजे ट्रेलर लग्न मध्ये, झालं काय? असं अरे म्हणजे मला तर लग्न झालं. विचारायचा पुढचा, अरे म्हणजे लग्न झालं तर पुढचा प्रश्न माझा त्या रिलेटेड आहे ना. Okay. स्वतः ट्रेलर मधल्या अशा ज्या छोट्या छोट्या गोड गोड गोष्टी दाखवल्या जिथून त्यांची लव्ह स्टोरी चालू होते, तर तुला अशा त्यातल्या कोणत्या मुवमेंट तुला जास्त आवडल्या की तुला असं वाटतं की हे तुझ्यासोबत व्हायला पाहिजे? मला असं वाटतं की ना आता सगळ्या लोकल ट्रेन्स मध्ये ना ते बंद करून टाकले डबे. आधी तसं नव्हतं, आधी जाळ्या होत्या, आधी तिकडचं दिसायचं. मग आता ते हे दिसतं, रॉड्स असतात, हा काय दिसतं. ते जाऊ दे तुला, आता मी त्या तू डब्यात गेला बसलो नाही, नाही तू अजून. डब्यात बसले नाही. हा रॉड आहेत का? Rod हा आहे. मग ठीक आहे, मग त्या रॉड कडे मी जाईन असं. त्या रॉड कडे जाईन मी. आणि मग असं कधीतरी माझ्यावर व्हावं की बाबा कोणीतरी बघतंय, तेवढ्यात मी तिला बघितलं आणि आमच्यामध्ये ते रॉड आहेत हो. आणि ती केमिस्ट्री काढली. ती मोमेंट फार क्यूट आहे. ती मला वाटते कधीतरी व्हावी माझ्याबरोबर. आणि हे लोकांनी म्हणजे मी बघत असताना मला जे चिडवणं आहे यांचं, ते पण खूप भारी आहे. म्हणजे ते जे न बोलता चिडवण, म्हणजे त्यावेळी ह्या दोघांनी फारच मस्त मस्त जागा काढल्या, त्या पण बघायला लोकांना मजा येईल. सो असे हरामी मित्र पाहिजेत थोडे. असे मित्र तर लागतातच, पण मला वाटतं ज्यावेळेस ना आपण खरं तर कठीण काळामध्ये असतो ना, तेव्हाही खरं तर ते मित्रच असतात जे आपल्याला खूप साथ देतात. असा दोघांच्या आयुष्यामधला एखादा किस्सा आहे का मित्रांसाठीचा, की एखादा कठीण काळ तुम्ही फेस करत होतात आणि त्यावेळेस मित्रांमुळे तुम्ही त्याच्यातून बाहेर पडलात? खूप किस्से आहेत एकतर, पण त्याच्यातला एक सांगायचं झालं तर मला म्हणजे माझ्या मित्राबद्दल झालेला किस्सा आहे. त्याचे फारच इंटरेस्टिंग, त्यांना म्हणजे 10वीला बोर्डाची परीक्षा वगैरे असते आणि तो आमचा वन ऑफ द बेस्ट मित्र आणि तो हुशार वगैरे वगैरे असा सगळा मित्र. तर अनिकेत आपला अंडा, तर त्याच्याबरोबर ना तो अचानक 7 महिन्यानंतर शाळेत येणं बंद झाला आणि हे झालं ते झालं. तर आम्हाला कळलं की त्याचे बाबा गेले आणि आम्हाला असं झालं, अरे बापरे, आता काय करणार, हे काय करणार, ते काय करणार. सो आम्ही सगळे त्याला जाऊन भेटलो वगैरे वगैरे आणि तो ना अगदीच म्हणजे शेलमध्येच गेला होता, कळायचंच नाही. आणि त्यावेळी आपल्याला असा काही सेन असतो ना की आपण काहीतरी बोलावं, पण अगदीच 10वीत वगैरे वगैरे. आणि मग त्याने त्या इंग्लिश एका विषयामध्ये टॉप केलं होतं इंग्लिशमध्ये. आणि तो मग तिकडे फार म्हणजे थोडेसे त्याला पर्सेंटेज कमी होते, पण तो इंग्लिशमध्ये टॉपच होता. आणि त्याच्यामुळे ना त्याला म्हणजे बाजू साठे कॉलेज मिळालं आणि आम्हाला डहाणूकर मिळालं. सो आम्हाला इतकं वाईट वाटत होतं त्याच्याबद्दल की अरे यार, त्याला जर थोडे पर्सेंटेज जास्त, म्हणजे बाबा गेले आणि हे सगळं झालं, हे जर कुठेतरी कॉलेजने कन्सिडर केलं. कारण काय होतं, आपली एक सवय असते, म्हणजे आमचा बेंच असायचा, मी इकडे असायचो, सिद्धू इकडे असायचा, माझा बाजूला जो बसायचा, आमच्या सेम हाईट, आमची हाईट एवढीशी होती, तरी आम्ही शेवटून तिसऱ्या बेंचवर बसायचो. आमचा वेगळा स्वॅग की आम्ही इथेच बसणार. मग आमचे 3 बेंच जे ठरलेले असायचे, सो त्या बेंचवर आम्ही जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा तो नसायचा. सो आम्हाला फार वाईट वाटायचं, तो का नाही वगैरे 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 वगैरे. तर त्याने नंतर तो हळूहळू तो डहाणूकर मध्येच राहायचा, म्हणजे डहाणूकरच्या गेटवर, डहाणूकरला भेटलाय, डहाणूकरला. तो साठेला जाणंच बंद. तो एक फुटबॉलची मॅच डहाणूकर मधनं खेळलाय, काय सांगतोस? डहाणूकरचा कॉन्फिडन्स हा, असं आम्ही मित्रांनी मदत केलेली आहे त्याला. म्हणजे आता त्याचं नाव रिव्हील केलं, माती खाल्लेली आहे, पण ठीक आहे, पण आता झालं. पण त्याने ती मॅच खेळलेली आहे आणि तो मॅच जिंकलाय आणि समोरच्यांनी ऑब्जेक्शन पण नाही घेतलं. सो ही सगळी फालतू मदत, म्हणजे इथून जो सीन चालू झाला होता, ते आपल्या मित्राला आपण कसं इन करून घेतो ना, म्हणजे कुठलीही वेळ असू दे, हा आपला मित्र आपल्याबरोबर पाहिजे. म्हणून आपण खूप काही म्हणजे आता कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन खेळला रे तो येऊन, तू विचार कर ना किती मोठं धाडस आम्ही केलं. मग त्याच्यानंतर आमच्या कॉलेजला लावून हातपाय धुत होता. मी बोललो, अरे तुझं काय चाललं, तू त्या कॉलेजचा आहे. पण प्रिन्सिपल सरांना नाही, ते पण पास झाले असतील कॉम्पिटिटर त्याचं कॉलेज नव्हतं ना? नाही, कॉलेजमध्येच होती कॉम्पिटिशन, इंटरनल होती. इंटरनल मध्ये घ्यायला तो विचार कर. मनमीतचं काय असं किस्सा? माझा तर प्रथमेश बरोबरचाच आहे ऍक्च्युली, की प्रथमेशला टेन्शन नक्की कोणता किस्सा सांगतो? नाही प्रथमेश आणि माझे भरपूर असे किस्से सांगणार की नाही. पण प्रथमेशचं कसं आहे, प्रथमेश आहे ना, प्रथमेशकडे माझा ब्रेकअप वगैरे झाला
की मग मी प्रथमेशकडे जातो. पहिले मी ते सगळं स्वतःच घेतो, सिंकिंग करून घेतो, माझं सगळं करून होतं. त्याच्यानंतर मी प्रथमेशकडे एकदा जातो, कारण आता मला माहिती असतं एकदा मी प्रथमेशकडे गेलो की तो पूर्ण माझा ब्रेन वॉश करणार. आणि एक माहित नाही माझ्यासाठी असं तो एक मोठ्या भावासारखा असल्यामुळे, मी मोठा भाऊच आहे तो, पण तसा असल्यामुळे तो मला जे सांगतो ना ते मला लगेच पटतं. तोही बोलतो असं नाही रे, असं हा रे, असं मी विचारच नाही केला, बरोबर आहे रे, असं म्हणून अनेक प्रॉब्लेम त्यांनी माझे फक्त बोलून सॉल्व्ह केले. आता आताच मुंबई जाऊ दे, तू नको सांगा. हे कुठे आलं? हे कधी आलं? नाही ते नको सांगा. येस, सो येस, मुंबई लोकल भेटीला येतोय लवकरच. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी सिनेमाबद्दल मुद्दाम तुम्हाला काही फारसं विचारलं नाही, कारण इतका गोड ट्रेलर आहे आणि त्यात जो काही तुम्ही सस्पेन्स ठेवलाय ना, मला असं वाटतं की ते जाऊन बघण्यामध्ये जास्त मजा आहे. Yes. सो खूप खूप शुभेच्छा आणि अशाच नवनवीन प्रोजेक्ट्समधून आमच्या भेटीला कायम येत राहा. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.